की ज्या ज्या लोकांच्या जमिनी राज्य शासन जबरदस्तीनं बळकवू इच्छित, त्यासाठी काय ना काहीतरी मार्ग काढ. महाराष्ट्र राज्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचा आता उकाडा सुरू आहे, कोल्हापूर शहर कधी 41-42 डिग्री सेंटीग्रेडला नव्हतं, पण आजचा उकाडा कालचा उकाडा या पद्धतीनं गेला. याला कारण काय? शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून वृक्षतोड किती झाली आणि किती होणार याचा सखोल अभ्यास, सखोल चौकशी करणं गरजेचं. मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये जर एखादी त्यांच्या एरियामध्ये जर एखादी नवीन बिल्डिंग बांधायची असेल, समजा जर 20,000 स्क्वेअर फूट जागा असेल, नवी मुंबई असो किंवा जुनी मुंबई असो, तर त्या जागेमध्ये बिल्डिंग बांधताना टर्म कंडिशन पहिली एक असते की आजूबाजूला तुम्ही झाडे किती लावणार, ते झाडे खरोखर लावलेले आहे काय याची शहानिशा केल्याशिवाय त्यांना NOC किंवा त्यांना विक्रीची परवानगी कधी महानगरपालिकेचे आयुक्त देत नाही. हे सांगण्यामागचं तात्पर्य काय? कोल्हापूर जिल्ह्याच्या अंतर्गत जर रस्ते जात असतील आणि वृक्षतोड होत असेल, तर भविष्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या ह्या हिटिंगला, ह्या उन्हाळ्याला जबाबदारी सरकारच काय? मंत्री महोदय, आमदार असतील, ह्या राज्य शासनाचे राज्यकर्ते कोणी असतील, ते AC मध्ये जाऊन बसतील, तर पण सर्वसामान्य पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना काय करायचं आणि ते काय करणार नेमकं? ज्यांचं जमिनीवरच पोट आहे, शेती करून जर उदरनिर्वाहाचं साधन असेल आणि ते साधन जरी हिरावून घेत असतील, ठीक आहे, पैसे देतील. 10 लाख रुपये ज्याचा गुंठा जात असेल त्याला 20 लाख 30 लाख रुपये देतील. पण त्या 30 लाखामध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य व्यतीत करायचं का? असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत. महाराष्ट्र राज्याच्या या जिथून हा रस्ता जातो त्या सर्वांना हा एकच प्रश्न पडलेला आहे. माझी विनंती राहील सर्वांनाच, संभाजी भोकरेंनी चांगला शब्द वापरला होता, शिवसेना ज्यावेळी रस्त्यावर उतरणार त्यावेळी आम्ही अजिबात गैर करणार नाही. प्रकाश पटेल देखील चांगले म्हणले की पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढला पाहिजे. पण हा मोर्चा काढून प्रश्न सुटेल का? सरकार इतकं निर्लज्ज झालेलं आहे. चांगल्या शाळा बंद करून त्यांनी हॉटेल्स आणि बारला परवानगी दिली. हे सरकार, ही वस्तुस्थिती. शैक्षणिक क्षेत्राला प्राधान्य कधीच दिलं नाही, मेडिकल क्षेत्राला कधीच प्राधान्य देत नाही आणि आता शेतकऱ्यांच्या मुळावर देखील उठलेले. यदा कदाचित EVM नावाचं एक छान अस्त्र जर यांना सापडलं नसतं तर हे सरकार कधी अस्तित्वात नसतं. यांना जनता स्वीकारत नाही. या लोकांना, या नेत्यांना जनता स्वीकारत नाही, पण जनतेला हे स्वीकारण्यास भाग पडतात. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.